Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. आज दिनांक 7 मे 2025 रोजी चिखली तालुक्यातील बोरगाव काकडे येथे शासकीय, निमशासकीय तथा लोकप्रतिनिधी यासह ग्रामस्थांची बैठक बोलावून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यमान नायब तहसीलदार श्रीहरी ज्ञानदेव वीर यांनी ग्रामस्थांना तसेच उपस्थित मंडळ अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, सचिव, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, कृषी सहाय्यक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे महत्त्व व शासनाची बहुउद्देशीय संकल्पना समजावून सांगितले. गावात 25 दिवसापासून एकदा पाणी येत असल्याने पाण्याची भीषण टंचाई पाहता गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा व शेलगाव जहागीर येथील धरणाचे पाणी कॅनलद्वारे सोडण्यासाठी ठराव घेण्याचे आदेश दिले. पोस्ट ऑफिसर म्हणून निवड झालेल्या विद्यार्थ्याला चरित्र प्रमाणपत्र व गावातील इतर नागरिकांना विविध प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. सरपंच, तलाठी, आरोग्य विभाग कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांच्याकडून गावातील नागरिकांच्या समस्या, शैक्षणिक अडचणी, आरोग्यविषयी अडचणी व गावातील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची माहिती घेतली. ग्रामीण भागातील विधवा, परित्यक्त्या, वृद्ध, आत्महत्याग्रस्त कुटुंब, अपघाती शेतकरी कुटुंब, विद्यार्थी यांच्यासाठी शासनाच्या उपलब्ध योजना व आवश्यक दस्तावेज विना विलंब सोयीस्कर पद्धतीने उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिल्या. माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाचे पालन करीत जिल्ह्यातील प्रत्येक महसूल अधिकारी, नायब तहसीलदार यांनी आपल्या तालुक्यातील एक गाव आदर्श गाव बनवण्याच्या उद्देशाने दत्तक घ्यावे व दत्तक घेतलेल्या गावामधील प्रत्येक शासकीय कार्यालयास भेट देणे, आपले सरकार सेवा केंद्राची तपासणी करणे, ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, पाणी पुरवठ्याचे नियोजन, रोजगार हमी योजनेची कामे, पाणी टंचाई, वृक्ष लागवड संदर्भात आढावा घेणे, स्मशानभूमी, बचत गट, विद्यार्थ्यांना जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, आधार अपडेटेशन इत्यादी हक्क प्रणालीबाबतची माहिती देणे, ॲग्रोस्टॅक घरकुल तसेच सदर गावातील शाळेमध्ये कॅम्प घेऊन मुलांना आवश्यक दाखले निर्गमित करणे, या संदर्भात कारवाई करणे, अपंगांना इक्विपमेंट वाटप करणे, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना भेटी देऊन त्यांच्या शासनाच्या योजनेचा लाभ देणे, त्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविणे, इनाम पोर्टलवर आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाहेर विकू नये याबाबत जनजागृती करणे, आरोग्य कॅम्प घेणे, माता आरोग्य तपासणी, प्रधानमंत्री मातृवंदन योजना, शाळेतील मुलांची तपासणी, शाळा दुरुस्ती, अंगणवाडी दुरुस्ती, नवीन अंगणवाडी इमारतसाठी निधी मागणी करणे, वसतिगृह तपासणी व दुरुस्ती आवश्यक असल्यास त्या संदर्भात निधीची मागणी करणे, मूलभूत गरजांसाठी आवश्यक असणारी नवीन कामे प्रस्तावित करणे, कौशल विकास केंद्र, पीएम किसान योजनेचा लाभ देणे, पशुधन संगोपन, पशुधन लसीकरण, मत्स्य संपादन अशा प्रकारे गावातील सर्व नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने नियोजन करणे व सदरचे लाभ त्या त्या संबंधित यंत्रणेकडून गरजू लाभार्थ्यांना मिळणे याबाबतची कारवाई करणे. प्रत्येक नायब तहसीलदार यांनी एक गाव दत्तक घ्यायचे आणि त्या गावाचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याची नियोजन आखणी करायची आहे. तर त्यामुळे मी आता आज इथे हजर झालो. आपण सर्व विभागांना सूचना वगैरे दिल्या होत्या. वेळेअभावी आपण सगळे काही हजर राहू शकले नाही. पण आता यापुढची जी सभा होईल आपली पूर्ण नियोजनबद्ध होईल या मॅडम. तर त्याच्यामध्ये विशेष करून गावचे पाणी टंचाई निवारणार्थ काय उपाययोजना करता येईल. आता आम्ही सुरुवातीला बघितलं इथे पाण्याची फार टंचाई भासते. आता सचिव नाही आले आपल्याला. त्याच्यानंतर आपले जे आहे जिल्हा परिषदची शाळा इथे स्वच्छता अभियान आपल्याला राबवता येईल. त्याची डागडुजी त्याच्या म्हणजे स्वच्छतेबाबत तसेच ती सुधारणा कशी करता येईल. त्यामध्ये असलेले शिक्षक वर्ग त्यांच्याशी आपण सल्ला मसलत करून त्यांच्याकडील असलेले विद्यार्थी जे कौशल्य आहेत त्याचा एक विकास कसा हे बघू. त्याच्यानंतर गावची जी अंगणवाडी आहे अंगणवाडीमध्ये असलेल्या सोयी सुविधा
आणि अंगणवाडी म्हणजे जे काय आपल्याला चांगलं करता येईल ते आपल्याला करता येईल. आरोग्य तपासणीसाठी आपल्या PSC आहे ते स्टाफ वगैरे व्यवस्थित आहे. हां, त्याच्यामध्ये आरोग्य तपासणी त्याची तपासणी करून त्याच्यामध्ये काय सुविधा करता येईल. तसेच आता गावकऱ्यांना दाखला गावातच मिळाला पाहिजे. ज्या गावालगतच्या ज्या गोष्टी आहेत, महाई सेवा केंद्र झालं, आपलं सरकार झालं, हे गावातच कसं असं आपल्याला नियोजन आखता येईल. यासाठी या संदर्भामध्ये मी इथे आलो आहे. तसेच गावचे जे पांदण रस्ते आहेत, आता बराच शेतकऱ्यांचा माल वगैरे शेतामध्ये चांगला मिळतो, परंतु तो मार्केटपर्यंत नेता येत नाही. पांदण रस्त्याची आपल्याला दुरुस्ती करायची, रस्त्यावरचं जे अतिक्रमण आहे ते काढायचे. गाव पातळीवर जे ग्रामपंचायत अंतर्गत सुद्धा काही रस्ते आहेत जिथे रात्री बेरात्री ॲम्ब्युलन्स जाऊ शकत नाही किंवा वेळेअभावी एखाद्या पेशंटला त्रास होऊ शकतो. गावातील सुद्धा आपण अतिक्रमण निष्कासित करण्याचा आपण सर्वांच्या मदतीनं आपण ही योजना आखणार आहोत. तर यामध्ये आपण मला सर्व काही सहकार्य कराल, कारण गावाचं आता हे प्रशासकीय कार्यक्रम आहे, याच्यामध्ये तुमच्या गाव पातळीवरचं राजकारण नाही. तर त्यामुळे मी प्रशासनाच्या दृष्टीने शासनाने जो उपक्रम राबवला आहे त्याची आपल्याला पूर्तता करायची आहे. त्यामुळं मी सर्वांना विनंती अशी करतो की सर्वांनी मला सर्वतोपरी सहकार्य करायचं आहे आणि मी माझा वेळ देऊन आपण गावाची सर्वांगीण विकास कसा साधता येईल आपल्याला हे आपण करणार आहोत.